बातमी नंदुरबारमधून। नंदुरबारमध्ये शिक्षण विभागाचा बोगस कारभार समोर आलेला आहे। रिक्त आणि मंजूर नसलेल्या पदांवर नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत। बनावट कागदपत्रांच्या आधारे नियुक्ती केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। फसवणूक करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्याची मागणी होते। कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण न सोडण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलाय। पाहूया। संस्था चालकांनी मागील 11 महिन्यांपासून सदर लिपिकाची पदोन्नती केलेली नाही आणि सदर शाळेत शिपायाच्या पदावर मी रुजू व्हायला गेलो तर त्यांनी शाळेत शिपायाचे पद रिक्त नाही असं लेखी स्वरूपाचे मला पत्र दिलेलं आहे। तर ही माझी फसवणूक केलेली आहे संस्थेने। वडिलांना मारून 4 वर्ष होऊन गेले। माझी आता आर्थिक परिस्थिती बी खूप खालावलेली आहे, म्हणून परिवारासह मी बेमुदत आमरण उपोषणास बसलो आहे। तर मला न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे माननीय जिल्हाधिकारी मॅडम।